महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। भाई चंद्रशेखर आजाद, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरविंद भाऊ, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरविंद भाऊ, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। आजाद समाज पार्टी आई है, नई रोशनी लाई है। आजाद समाज पार्टी आई है, नई रोशनी लाई है। साठे सर, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरविंद भाऊ, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। समाज पार्टीचा आजाद समाज पार्टीचा भाई चंद्रशेखर आजाद, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आजाद समाज पार्टीचा अरविंद भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरविंद साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आजाद समाज पार्टीचा जिंदाबाद जिंदाबाद आजाद समाज पार्टी जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद। आजाद समाज पार्टी पक्षाची आढावा बैठक होती। काय ठरलंय, काय नवीन निर्णय घेण्यात आले? सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आढावा बैठक म्हटलं म्हणजे महिनाभर ज्या पद्धतीनं एखादा विद्यार्थी वर्षभर काम करतो आणि शेवटी त्याची एज्युकेशन विभाग परीक्षा घेते की तुम्ही खरोखर अभ्यास केला का, तर मी हा आढावा बैठक म्हटलं म्हणजे माझी सुद्धा भाई चंद्रशेखर आजाद आढावा बैठक घेतात कि तुमने क्या क्या काम किया साल, ये जब मुलाकात लेने के उसे मिलने के आने के पहिले, त्या पद्धतीनं आम्ही हे आढावा बैठक घेतला। आढावा बैठक म्हटलं म्हणजे तुम्ही एक ज्यांना आम्ही जिम्मेदारी देतो त्या जिम्मेदारीवर, त्या पदावर ते खरोखर इमाने काम करतात का, आणि फक्त मौखिक नाही घेत। माझ्या सर्व कमिटींनी आज तुम्ही पत्रकारांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही स्वतः पाहिलं असेल की त्या माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने, प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी हा लेखी स्वरूपात आढावा आणलेला आहे की मी किती आंदोलन केली आहे, किती निवेदने केली आहे, किती शाखा बांधलेल्या आहेत आणि किती कमिट्या बांधलेल्या आहेत। म्हणून त्या पद्धतीनं आम्ही हर महिन्याला आढावा बैठक घेतल्या जाते। मराठवाड्यात पक्षाचं प्रस्ताव वाढतंय, कसं बघताय, काय वाटतं? खूप छान। आता याच्या आधी मराठवाड्यामध्ये आमची कमिटी होती, पण ती कमिटी संत गतीनं काम करत होती। पण या अवघ्या 2च महिन्यामध्ये जेव्हापासून 12 मार्चला अरविंदजी कांबळे यांना महासचिव या पदावर जिम्मेदारी दिली, त्यांनी स्वतःच्या पायाला घुंगरू बांधून पूर्ण महाराष्ट्र जो विभाग आहे हा पिंजून काढला आणि गावागावात गावची जी शाखा तिने पार्टी लावण्याचं काम त्यांचं अविरतपणे चालू आहे। आणि मी त्यांचं, आमच्या महाराष्ट्र कमिटीच्या वतीने त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो की त्यांचं काम खूप जोराने चालू आहे। आपण महाराष्ट्रभर काम करत आहात, राज्य सरकारने अबकड वर्गीकरणाचा घाट घातलाय, पक्षाची भूमिका काय? हे बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, जो या मनवादी कपटी या सरकारने हा ज्या पद्धतीने सरकार फूट डालो राज करो हे राज करत होतं आणि महाराष्ट्र हेच बीजेपी सरकार हे काम करून आलंय, भावाभावात फूट पाडण्याचं काम करून आलंय। आम्ही त्यांचा मनसुबा ज्या पद्धतीने ते भावाभावात फूट पाडण्याचं काम करत आहेत आणि राज करण्याचं काम करतात, आम्ही त्यांचं या मनसुब्याला, यांच्या विचाराला हाणून पाडण्याचं काम करू। ज्या हर जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो अबकड हा उपवर्गीकरण त्यांनी केलेलं आहे, आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही हे जे गेंड्याचं कातड्याचं सरकार आहे हे आम्ही त्यांच्या मनसुब्यावर आम्ही सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो दुसरीकडे वळवला जातो, खास करून लाडक्या बहिणींकडे वळवला जातो। समाजाचे जे लाभार्थी त्यांना वंचित ठेवल्या जातात, कसं बघायचं? हे बघा, बरं झालं तुम्ही हा प्रश्न निर्माण केलाय। हे जे सरकार आहे हे सरकार आम्ही देऊन बनवलेलं सरकार आहे। कुठं गुवाहाटीला 50 खोके देऊन आमदार विकत घेतात, त्याच्यानंतर हे सरकार बनवतात। हे तुम्ही मी सांगू इच्छितो तुम्हाला, ज्या लाडक्या बहीण जे चालू केलेलं आहे, तुम्ही सांगा लाडके भाऊ नाही आहे, लाडके जावई पण आहे, या सर्वांना लाडके आहे, आम्ही लाडके नाही आहोत, सर्वांना लाडकं म्हणा ना, मग बहीणच का लाडकी आहे तुमची, हे आम्ही देण्याचं काम चालू आहे त्या या मनवादी सरकारचं। जे तुम्ही महानगरपालिकेच्या तहसीलच्या माध्यमातून जे वृद्ध महिला आहे, वृद्ध पुरुष आहेत, त्यांना 1500 रुपये महिना एक मानधन मिळालं जात होतं, त्याला निराधार म्हणतो, त्या निराधार 3-3, 4-4 महिने झाले त्यांना दिलं नाही। तुम्हाला खरं गरज आहे तर निराधारांना द्या, त्यांना गरज आहे, त्यांना
मूलबाळ नाही, ते निराधार आहे, त्यांना द्यायला पाहिजे. हे सगळं हा आम्ही देण्याचं काम चालू आहे सरकारचं, आम्ही त्याचा निषेध करतो. शहरामध्ये अतिक्रमणाचे बुलडोझर शाही चालू आहे, याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, प्रत्येक याच ठिकाणी नाही, उत्तर प्रदेश पासून तर महाराष्ट्रापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आमचा उत्तर बुलडोझर कुठे चालवतात, बहुजनाच्या ठिकाणी चालवतात, तुम्ही चालवता का या ठिकाणी? अतिक्रमण काय आहे नाही, त्या अतिक्रमणाला सपोर्ट ज्या पद्धतीनं ज्या सरकारला जे लोक मानधन देतात, सपोर्ट देतात, त्यांचे अतिक्रमण थांबवले जाते आणि गोरगरिबांचेच हे लोक मानवादी सरकार अतिक्रमण काढले जाते आणि त्याचा आम्ही जाहीर आझाद समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो. साहेब, राज्यामध्ये नगरसेवक नाही तुमच्या पक्षाचा, आमदार नाही, खासदार नाही, असं असताना मोठं आव्हान तुमच्या समोर खूप आहे चांगला प्रयत्न आणि केला तुम्ही. पक्ष वाढवण्यासाठी काही रोडमॅप आहे का? तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आझाद समाज पार्टीचा जन्म केव्हा झाला? अवघे आता हा 6वं वर्ष चालू आहे. 6वं वर्ष आता 2-3 महिन्याआधी आमचा वर्धापन दिवस झाला पक्षाचा. 20 मार्च 2020 ला हा पक्ष स्थापन झाला नोएडामध्ये. मी त्याचा फाउंडर मेंबर आहे आणि तुम्ही एवढ्या कमी याच्यातच तुम्ही अपेक्षा करता आणि येणाऱ्या दिवसामध्ये ज्या पद्धतीनं आमचे भाई चंद्रशेखर आझाद गोरगरिबाची हक अधिकाराची लढाई रस्त्यापासून दिल्लीपर्यंत लढत राहतात, त्याला पाहून मोठ्या संख्येने आझाद समाज पार्टीचा हात गोरगरीब इथले जे तबका समाज आहे, मुस्लिम समाज आहे, 18 पगड जाती, या सगळ्या आझाद समाज पार्टीला हात पकडून राहिल्या, पक्षात प्रवेश करून राहिलेला आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल आमचा आझाद समाज पार्टीचे नगरसेवक, आमदार, खासदार तुम्हाला पाहायला मिळेल. अरविंद भाऊ कांबळेंनी प्रदेश महासचिवपदी चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही आता त्यांच्यावर नवी जबाबदारी दिली, काय अपेक्षा आहे त्यांची? नवी, तुम्हाला माहित असेल की एखादा माणूस एखादा प्रशासनामध्ये जर चांगलं काम करत असेल तर त्याला पदोन्नती दिल्या जाते. हे त्यांच्या कामाची पावती आहे की जे याच्या आधी आम्ही त्यांना प्रदेश महासचिववरून आता महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदावर नेमलेलं आहे, कारण की त्यांच्या या कामाची पावती आहे. हे पद माझ्या हाती जर याच्यापेक्षा जर जास्त असतं तर मी त्यांना ते मानधन दिलं असतं, पण माझ्या हाती एवढंच आहे म्हणून मी त्यांना हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र उपाध्यक्ष पद देऊन हा त्यांचा मानसन्मान. आपल्या पक्षातर्फे नुकताच सामाजिक न्याय मंत्री या संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या घरांवर मोर्चा काढण्यात आला होता, पण पालकमंत्री या मोर्चाला सामोरे गेले नाही, मोर्चात दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे बघा, काय बोध घ्यायचं? तुम्हाला सांगू इच्छितो कि ये सरकार आझाद समाज पार्टी को डरती है और पुलिस को आगे करते. हे समोर ठेवून त्यांनी पोलिसांना समोर केलाय आणि स्वतः घरातून पळून गेले आणि आमच्या आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते त्यांच्या घरावर मोर्चा नेला होता. जर त्यांच्यात खरोखर हिंमत असती ते एससी जे राखीव सीट आहे त्याच्यावर निवडून आले आहे ना तुम्ही, आणि त्याच मुद्द्याला धरून आमचे पदाधिकारी, औरंगाबादची टीम त्याच मुद्द्याला धरून हजारो कार्यकर्ते तुम्हाला प्रश्न विचारायला आले होते. खरोखर तुमच्यात हिंमत होती असती तर तुम्ही घरी थांबला असतात आणि यांच्या प्रश्नाचे उत्तर दिला असतात, पण तसं या इथले जे समाज कल्याण मंत्री आहे शिरसाट, ते त्यांच्यात हिंमत नाही आहे आणि ते पाय लावून पडून गेलेले आहे. नियुक्ती केली, बढती झाली आहे, काय आनंद आहे आणि काय भावना आहे? आझाद समाज पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी समीक्षा बैठकीला आमच्या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय मनीजी साठे यांच्या नेतृत्वामध्ये आज सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडली. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीला मृतपाय स्वरूप आल्यानंतर, निवडणुकांनंतर सगळीजण घरात बसल्यानंतर, निवडणुकांच्या नंतर दुसऱ्याच दिवशी खऱ्या अर्थाने पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ आझाद समाज पार्टी मैदानामध्ये आहे. आज आमच्या सगळ्या, माझ्या सोबतच्या पदाधिकाऱ्यांची, मराठवाड्यातल्या सगळ्या तमाम कार्यकर्त्यांच्या पदाची, त्यांच्या कामाची दखल घेऊन आदरणीय साहेबांनी मला आज प्रदेशचे उपाध्यक्षपदी त्या ठिकाणी त्यांची निवड केली. खऱ्या अर्थाने ही माझ्यावर फार मोठी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये आम्ही पक्षाची ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्या 10 पटीनं काम करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकलेली आहे आणि मी त्यांना असा विश्वास देतो की नक्कीच आम्ही ती जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
आणि या महाराष्ट्रात आणि या मराठवाड्यामध्ये आझाद समाज पार्टीचं एक वादळ, परिवर्तनाचं वादळ आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला बैठकीनंतर जनतेला माझा हा संदेश आहे की आता आंबेडकरी पक्ष महाराष्ट्रातले सगळे कुठल्या ना कुठल्या जातीवादी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत, परंतु या आझाद समाज पार्टी एकमेव स्वाभिमानी पक्ष असा आहे जो भारतीय जनता पार्टीचा मुकाबला करू शकतो. महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी नेतृत्व उरलेलं नाही. कुठलाही पक्ष तुम्ही जर बघितला, कुठला ना कुठला पक्ष प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेला आहे, पण आझाद समाज पार्टी केवळ एकमेव अशी पार्टी जी स्वतंत्र पार्टी आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जर चारी मुंड्या चित करायचं असेल आणि भारतीय जनता पार्टीचा मुकाबला करून या देशातल्या तमाम शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, विद्यार्थी आणि तमाम जाती धर्मातल्या बांधवांना जर न्याय द्यायचा असेल तर केवळ आझाद समाज पार्टी हा एकमेव पर्याय आहे. माझा जनतेला हे आव्हान आहे की भाई चंद्रशेखर आझादरावण देशाच्या संसदेमध्ये या देशातल्या 6742 जातीतल्या माणसांची लढाई लढतात, म्हणून त्यांचा आवाज बनून आम्ही या महाराष्ट्रामध्ये लढतोय. आपण सर्वांनी भाईंचा आवाज मजबूत करण्यासाठी तनमन धनानं सहकार्य करावं, एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो.